करणे थोडी शेकडो गुरुंनी. पण आजच्या काळात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगू शकते. पहिल्याच्या काळात स्त्रियांना चूल आणि मूलच देत होते, परंतु स्त्रियाला शिक्षण देखील फार महत्वाचे आहे असं सावित्रीबाई फुले यांनी समाजाला पटवून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो याला प्राशन करेल ना तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण स्त्रियांना जेवढं शिक्षण महत्वाचं आहे तेवढं संस्कार देखील फार महत्वाचे आहे. एका प्रवचनात एक बाई म्हणत होती की आज जगात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, स्वामी विवेकानंद जन्माला यावं. तेव्हा खाली बसलेल्या बाया आपसात बोलत होत्या. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते की जी बोलत आहे ना ते बरोबर आहे, पण आज ना छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग जन्माचा पॅटर्न संपला. मग कोणता पॅटर्न आला? तर ती म्हणते आज फक्त अर्ची वर्षात जन्माला येऊ शकते, म्हणून यासाठी आई संस्कारी असणं गरजेचं आहे. नाचूया कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी असे म्हणणारे आज मला मुलं दिसत नाही, पण आवाज वाढवून दिली तुला आईची शपथ आहे असे म्हणणारे मुलं मात्र आम्हाला दिसतात. तुम मुझे खून लो मैं आदर दूंगा असे म्हणणारे मुलं दिसत नाही, पण तू मेरी नहीं हो सकती तर किसी और की भी नहीं हो सकती असे म्हणणारे मुलं मात्र आम्हाला जगलीत गल्लीत दिसतात. म्हणून आपल्याला संस्कार काळाची गरज आहे. संस्काराचे खरे घ्यायचे असेल तर स्त्री मुलं होतील आदर्शपूर्ण हा ग्रंथ होता घरी पठाना ग्राम होईल वैकुंठ भुवन वाचता वर्तता ग्रामविता. म्हणून महाराजांनी पहिली जबाबदारी ही महिलांवर दिली आहे, कारण आपले वडील ही व्यवसायामुळे बाहेरच असतात. आपल्यावर जे संस्कार करण्याची काम असते ती आई करते. इतिहासाचं उदाहरण घ्यायचं असेल तर ते उदाहरण आहे जिजामातेचं. माझा मुलगा गोरा व्हावा म्हणून बादाम पिस्त्याचं दूध पित होता, तर नानाचं पालखरू आपल्या बाळाला पाजत होता. पण आजची स्त्रियांचं काम पूर्ण उलटच आहे. पायाला माती सुद्धा लागू देत नाही हो, कंप्लीट बेड रेस्ट आणि पाहू दे माझी तुझी रेशीम गाठ अनुपमा तुम हे किसी के प्यार में, आणि तोच आदर्श म्हणून आपल्या मुलांकडे ठेवतात. मुलगी झाली की अनुपमाचा आदर्श, मुलगा झाला की विराटचा आदर्श. फक्त स्त्रीला पाहतो आपली मुलं इथेच राहिले, पण त्यांनी एवढा मोठा आज राजा घडवला हे स्वराज्य मुलामुळे घडले, जिजामातेच्या संस्कारामुळे. ते म्हणतात ना, ग्राम नदीचा पाया शिक्षण आजचे राष्ट्र उद्याची संतान, त्यासाठी पाहिजे आदर्श गुरुजना विद्या गुरुमुनी थोर थोर मातेची उपकार, गर्भापासून तिचे संस्कार बालकावरी. म्हणून तर एवढे मोठे स्वराज्य निर्माण झाले कोणामुळे? जिजामातेच्या संस्कारामुळे. संस्कार म्हणजे काय हो? संस्कार म्हणजे योग्य वेळीच योग्य गोष्ट देणे म्हणजे संस्कार. रान तयार असताना बीज टाकणं म्हणजे संस्कार. एक गोष्ट सांगते. एकदा स्वामी विवेकानंद आपल्या मित्रांबरोबर खेळत होते. नरेंद्र आपल्या मित्रांबरोबर खेळत असताना मित्र म्हणते की मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय. तेवढाच नरेंद्र म्हणतो की मी टांगेवाला होणार. टांगेवाला होणार म्हणून सर्व मित्र त्यांच्या हसत होते. हा प्रकार दुरून स्वामी विवेकानंदची आई बघत होती. त्या जवळ जातात आणि विचारतात, काय मुलांना तुम्ही का हसताय? तर त्यावेळेस ते मुलं सांगतात की आम्हाला आहे काय मोठं होऊन डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय, पण नरेंद्र म्हणतो की आम्हाला टांगेवाला व्हायचंय. त्यावेळेस आईला मात्र अत्यंत राग येतो. आपल्या मुलाचा हात पकडते, खोलीत घेते आणि दोन थोबाडीत मारते आणि विचारते, काय रे तुला टांगेवाला व्हायचंय? तो म्हणते हो मला टांगेवाला व्हायचंय. किती छान दिसतो ना तो, त्याच्या हाती घोड्याची लगाम असते. दुसऱ्या दिवशी आई बाजारात जाते. बाजारातून एक फोटो आणते आणि भिंतीला लावते आणि नरेंद्राला म्हणते तुला या टांगेवाल्यासारखं व्हायचंय. आणि तो फोटो होता भगवान श्रीकृष्णाचा, जगाला उद्देशित करणारा. एक संस्काराचं पीक माणसाला किती मोठं बनवते ना. बायकांनो, आपल्या मुलींना असं संस्कार द्या आणि बाईच्या पायातली चप्पल आणि डोळ्याची नजर चांगली असेल ना तर जगातला कोणताच व्यक्ती तिला त्रास देणार नाही. कदाचित कोणी आडवा आला त्याला आडवा करण्याची ताकद तुझ्यामध्ये ठेव. एक प्रसंग सांगते. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज 9 वर्षाचे होते ना, घोड्यावरून 4 वेळेस पडायचे, पावले सोबत जायचे, पण जिजामाता पावड्यांना सोबत जाऊ देत होत्या. महाराज त्याची पूर्ण रक्ताने चिंब भिजले होते. महाराज लंगडत आपल्या आईजवळ जातात आणि आईला म्हणतात, आऊसाहेब आम्हाला दुःख याचं नाही की आम्ही घोड्यावरून पडलो, आम्हाला दुःख याचंही नाही की
राजे राजे जर एखादा व्यक्ती जमिनीवर कोसळला पडला आणि जर का त्याला उठायला एखाद्या व्यक्तीची आधाराची गरज पडत असेल ना तर तो व्यक्ती आयुष्यात कधीच उठून उभा राहू शकत नाही. म्हणून आपल्या मुलांना जिजामातांसारखं संस्कार द्या. ताईंनो, आज तुम्ही तुमच्या मुलींना घरी जाऊन ती गोष्ट सांगा की ताईंनो, ज्या हाताने तुम्ही दांड्या घेऊन फिरता ना त्याच हाताने तुम्ही तलवार देखील फिरवली पाहिजे. कारण यदा कदाचित जर तुम्हाला कोणी हात लावला ना तर तुम्ही आयुष्यात खाली व्हा, आयुष्यात दुखावा. यदा कदाचित तुम्हाला कोणी हात लावला ना तर तुम्ही ऐका न करता त्याला त्याचा पार वाटून दिला पाहिजे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघिणी तू भवानीचा वार आहे. महाराष्ट्राची वाघिणी तू भवानीचा वार आहे. स्वराज्याची भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची वेग आहे. अगर कुठली संस्कृती स्वतःला चालूची वेग आहे. अगर कुठली आजच्या स्त्रियांना संस्काराची फार गरज आहे. आज आम्ही अशीही स्त्री पाहिली की जिने आपल्या सासऱ्याला तुम्ही करण्यासारखं केला. एकदा तीच बाई आपल्या मुलाला म्हणते की जा आपल्या आजोबाला चहा दे. तो मुलगा त्या बाबाचा कांदा शकतो ना त्या बाबाला कांदा शकतो. त्यावेळेस तो मुलगा आपल्या आईला म्हणतो आई